31 डिसेंबरला ना आपल्या एका क्लासकडून आपल्याला डोनेटची ऑर्डर आली होती. 50 डोनेट बनवायचे होते आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या केकची सुद्धा ऑर्डर होत्या. म्हणून ना आम्ही आदल्या दिवशी सर्व तयारी करायला घेतली. सिद्धेशने इकडे ना गुलाबजाम फ्लेवरचा केक क्रमकोट करूपर्यंत मी इकडे चॉकलेट केकची तयारी करून घेतली. आणि तुम्ही बघू शकता की गुलाबजामच्या फ्लेवरमध्ये आपण किती भरभरून गुलाबजाम वापरतो ते. आता सकाळ सकाळी इकडे माझी बाकीची कामं होईपर्यंत ना सिद्धेशने इकडे डोनेटची सर्व वस्तू मोजून मापून काढून ठेवले. हे डोनेट ना मला दुपारी 2 वाजता द्यायचे होते म्हणून पीठ वगैरे लगेच मळून घेतलं. आता बघा थंडीचे दिवस आहेत ना, पीठ लवकर फर्मंट होत नाही, त्याच्यासाठी इथं मी अशी लाईट लावून ठेवली होती. त्यामुळेच बघा इथं आपलं पीठ कसं मस्तपैकी फुगलेलं आहे. आता असे डोनेट बनवायचं म्हटलं ना की पीठ आपलं चांगलं फर्मंट व्हायला लागतं, तेव्हाच आपले डोनेट सुद्धा खूप मस्त येते. आता बऱ्याच ताई मला विचारतात की डोनेट कितीला द्यायचं. आता हिंचं बघा 50 क्वांटिटी होती, त्यामुळे हा मी प्रत्येक एक डोनेट ना 20 रुपयाला दिलेला आहे. आता डोनेट बनवताना ना मी थोडे जास्तच बनवले होते, म्हटलं 30 आहे, जरा ऑर्डर आल्या तर त्याही देता येते. नेमकं बघा 2 ताईंचे फोन सुद्धा आले होते, त्यांना डोनेट पाहिजे होते, मग मी ह्यातलेच त्यांना सुद्धा पॅक करून दिले. आता इथे ना आपले मस्तपैकी डोनेट लगेच तळून तयार झाले. मी लगेच चॉकलेट मध्ये डिप केले आणि सिद्धेशने त्याच्यावर डिझाईन करून घेतली. आता डोनेटच्या ना अशा जास्त क्वांटिटीत ऑर्डर आल्या तरच मी घेते, अशा कमी डोनेटची ऑर्डर वगैरे असल्या तर मी घेत नाही. बर्थडे पार्टीत इतर कार्यक्रमात तुम्हाला जर लहान मुलांना काय वाटायचं असेल ना तर डोनेट हा खूप मस्त पर्याय आहे. आता हे डोनेट मी ज्या क्लासमध्ये दिले होते ना तिथं मुलांना खूपच आवडले. ए डोनट